बद्दल म्हणजे लग्न करणार आहेस का नाहीस? वाघमारे माझ्या मनात परमनंट आहेत बलमा. त्यांची जागा दुसऱ्या कुणालाच नाही देणार. आणि वाघमारेंनी तुझी जागा तर दुसऱ्या कोणाला दिली तर? पण मला नाही वाटत ते असं करते. का? कारण त्यांनी मला वचन दिलंय तसं. कसलं वचन? सांगतो. कमॉन वाघमारे, अजून लय अंतर पार करायचं आपल्याला. अहो वाघमारे, अहो थांबला का? आता फक्त 15 राऊंड झालेत, आपल्याला अजून 5 राऊंड मारायचे. चला. बस बस, आता नाही जमणार. नाही जमणार म्हणजे? नाही जमणार म्हणजे नाही जमणार. असं कसं नाही जमणार? तुम्हाला जमून घ्यावंच लागल. तुला काय जाते रे गाडीवर बसून ऑर्डर सोडायला? इथं मी धावते, तुझं चालू असते. वाघमारे, तुम्हाला जमून घ्यावंच लागल. वाघमारे, हे करावंच लागल. एकदा माझ्या जागी धावून बघ, मग कळेल. धावतो की मग. तुम्हाला असं वाटतं ना की मी आरामात गाडीवर बसतो आणि तुम्ही धावता? मग आज आपण उलट करूया. तुम्ही गाडीवर बसा आणि मी धावतो. काय? होय, तुम्ही गाडी चालवायची आणि मी 15 राऊंड मारून दाखवणार तुम्हाला. अय, काय खुळबिळ लागले वे? मला नाही जमणार ही गाडी चालवायला. आता तर म्हणलं ना की तू धावून दाखव, मग धावून दाखवतो की मी. काय गरज नाही, मी करते ना माझं ट्रेनिंग. उगाच माझ्या नवऱ्याला त्रास नको. बाप रे, एवढी काळजी आहे नवऱ्याची? वाघमारे, खरोखर काळजी करताय की गाडी चालवता येत नाही म्हणून कारण देताय? किती दुष्ट आहेस रे. तुला माहितीये मला गेअरची गाडी चालवता येत नाही म्हणून मुद्दाम बोलतोयस. सॉरी 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 सॉरी, ते ना मी विसरलोच होतो. तुम्हाला ही गाडी येत नाही ना चालवता. मग आता काय करायचं? मी काय म्हणतोय, शिकूया का पण गाडी? कधी? आत्ता लगेच? आत्ता? हा. नाही नाही, नाही जमणार. अहो जमणार. अहो अर्ध्या तासात शिकाल तुम्ही गाडी, जास्त वेळ नाही लागत. नाही सत्या, आधी सांगत जीव नाही. ती गाडी घेऊन कुठे पडले बिडले ना, हातपाय मोडून घेईन. इन्स्पेक्टर बनता नाही येणार मला. हो वाघमारे, उगाच कारण देऊ नका. काय पडणार बिडणार नाही तुम्ही. या 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 पटकन बसा. सत्या, काय गरज आहे? बसा बसा. सत्या ऐक, अजून 10 राऊंड मारते, गाडी नाही चालवणार. नको नको बसा. अहो घाबरताय का? वाघ आहे तू. सत्याची काय गरज आहे रे? गरज आहे वाघमारे. आता तुम्ही इन्स्पेक्टर बनणार, मग तुमचा रुबाब असं मेंटेन करायला पाहिजे ना. हे बघा, तुम्ही एवढ्या मेहनतीने इन्स्पेक्टर बनणार, पण फक्त गाडी येत नाही म्हणून मागे राहणार. माग का राहीन? सरकार गाडी देईल की मला, त्यातनं फिरेन. तुम्हाला मी काय म्हणतोय ना ते कळतच नाहीये. हे बघा, तुम्ही इन्स्पेक्टर तर बनणारच आहे, पण तुम्ही सत्याची बायको आहे. इन्स्पेक्टर मंजिरी सत्यजित सुर्वे होणार आहे तुम्ही. मग तुमची एंट्री कशी? अशी गाडीवर रुबाबात झाली पाहिजे. असा डोळ्याला गॉगल, अंगावर 3 स्टार वर्दी, असा रुबाब दिसला पाहिजे, दरारा दिसला पाहिजे ना. ठीक आहे बाबा, तू काय ऐकणार आहेस वे? शिकवणारच मला गाडी, शिकव. हुशार आहे बघा तुम्ही वाघमारे. आता मी तुम्हाला ना गाडी कशी चालवायची ह्याचे बेसिक्स सांगतो, जे तुम्हाला माहीतच असायला पाहिजे. या इथं या. हे बघा, आधी असं स्टँड काढायचं, मग गाडी सुरू करायची, मग गाडी अशी सेल्फ स्टार्ट करायची. आणि जर सेल्फ स्टार्ट नाही झाली तर मग किक मारायची. आता बघा, तुम्ही स्कूटी चालवता तेव्हा त्याला 2 ब्रेक असतात आणि एक्सेलेटरवर तुम्ही गाडी चालवता. पण याला असं नाहीये. ह्याला हा एक ब्रेक आहे, हा ब्रेक पुढचा आहे आणि मागचा ब्रेक कुठे आहे सांगा? हा पायात उजव्या बाजूला, आणि डाव्या बाजूला असतात गेअर, आणि हा आहे क्लच. क्लच दाबल्याशिवाय गेअर अजिबात पडत नाही. ओके, आता तुम्हाला गेअर समजतो. हे बघा, हा पहिला गेअर पुढं आणि बाकी 4 मागं, असे 4 गेअर वर आणि 1 गेअर खाली. पहिल्या गेअरच्या आणि दुसऱ्या गेअरच्या मध्ये न्यूट्रल असतं. कळलं? आता बघा, ही चावी चालू केली, हे सेल्फ स्टार्ट केलं, हा क्लच दाबला आणि हा टाकला पहिला गेअर. मग हळूहळू क्लच सोडायचा आणि हळूहळू एक्सेलेटर वाढवायचं. मग गाडी अशी
अशी पुढे बघ. या आता तुम्ही बसा. मी मग कोण? तुम्ही पुढे बसायचं, मी मागं बसतो. नाही नाही मी नाही. अहो या, अहो या, घाबरू नका. बसा 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 बसा. हा त्या मला भीती वाटते रे. अहो काय नाही होणार, मी ऐके. चला चालू करा. आधी काय करणार? स्टँड. हा आता चावी चालू करणार. बरोबर. आता 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 सेल्फ स्टार्ट करायचे. जमलं की? अहो जमणारच. चला आता क्लच पकडा. हा पहिला गेअर टाका. हा आता क्लच हळूहळू सोडायचा आणि एक्सिलेटर हळूहळू वाढवायचा. चला हो. ठीक आहे, काय हरकत नाही. परत प्रयत्न करू आपण. करा. सध्या नको राहू दे. अहो काय नाही होणार. चला जमल तुम्हाला, जमल. क्लच सोडा आणि एक्सिलेटर वाढवा. चला हळू 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 हळू. हा वाघमारे काय करताय? सारखे सारखे एकच चूक कशाला करताय? क्लच हळूहळू सोडायचा आहे ना. कळत कसं काय नाही तुम्हाला? उगाच वेळ वाया घालवताय माझा. वेळ वाया घालवताय म्हणजे? मी आलो होते तुझ्याजवळ गाडी शिकवून सांगायला, नाही ना? मग उगाच माझ्यावर वैतागायचं नाही बघ. जा, नाही शिकायची तुझी गाडी. सॉरी 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 चुकून बोललो रागात. तुम्हाला जसं पाहिजे ना तसं शिका. हा अहो वाघमारे, अहो रडताय कशाला? रडू नका, रडू नका प्लीज. माफी मागितली ना मी तुमची. आता माफी मागून काय उपयोग? माफी मागायच्या आधी कळायला पाहिजे होतं कसं बोलायचं असते ते. सॉरी वाघमारे, खरंच सॉरी. आता सॉरी बोललो ना तुम्हाला. सॉरी बोलून काय बेलेल माणूस परत येणार आहे वे? नको तुझं सॉरी बेरी काय मला. अहो खरंच सॉरी. तुम्ही मला पाहिजे ती शिक्षा द्या बस. बर ठीक आहे, मी स्वतःला शिक्षा देतो. मी उठाबशा काढतो. हा सॉरी सॉरी. बस शिकव गाडी. वाघमारेनं लई काळजी आहे नवऱ्याची. हसा बघू जरा, हसा की. हे बघा, हसा. क्लच धरायचा. गाडी अशी सेल्फ स्टार्ट करायची. क्लच हळूहळू सोडायचा, एक्सिलेटर हळूहळू वाढवायचं. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. सध्या हात सोड नको सध्या. अहो बरोबर आहे, येते तुम्हाला. बरोबर आहे, जमते तुम्हाला. चला आता दुसरा गेअर टाका. सध्या कसा? क्लच दाबा, क्लच दाबा आणि मागचा गेअर टाका. टाका. बरोबर आहे वाघमारे, बरोबर आहे. बघा वाघमारे, तुम्हाला म्हणलं होतं की नाही अर्ध्या तासात शिकताय म्हणून. चला आता तिसरा गेअर टाका. कमॉन, एक्सिलेटर करा. बरोबर आहे, बरोबर आहे. चला कमॉन. सध्या पाय काढा, पाय काढा. आई ग. वाघमारे, वाघमारे अहो ठीक आहे ना तुम्ही? लागला नाही ना कुठं? वाघमारे अहो पहिल्यांदा गाडी शिकताना एवढं होतच. अहो मी जेव्हा पहिल्यांदा गाडी शिकत होतो ना तेव्हा मला सायलेन्सर बाजला होता पायाला. 2 दिवस मला पॅन्टच घालता येत नव्हती. त्यामुळे तुम्ही आता लहान मुलासारखं रडू नका. चला आपण परत एकदा ट्राय करू. चला. काय परत एकदा ट्राय करूया? इथं माझे हातपाय मोडले असते आता, तरी मी पुन्हा ट्राय करूयाच म्हणलं असतंस. किती दुष्ट आहेस रे. अहो कशाला चिडचिड करताय वाघमारे? तुम्हाला नाही लागलं एवढं जास्त? म्हणजे जीव जायला पाहिजे होता माझा. तुला काय, माझा जीव गेला करशील दुसरं लग्न? हा आता ते तर करावंच लागेल ना मला. अहो अहो वाघमारे असं काय करताय? अहो जर माझा जीव गेला तर तुम्ही बी करालच की दुसरं लग्न.
सत्यात तुझा जीव आहे तोच माझा बी जीव आहे. तुला काय झालं तर मी जगू शकणार नाही. लग्न तर लांबची गोष्ट आहे. वाघमारे, मी बी तुम्हाला सोडून दुसऱ्या व्यक्तीचा विचार करूच शकत नाही. मी ना तुम्हाला वचन देतो, माझ्या आयुष्यातली तुमची जागा मी कधीच दुसऱ्या व्यक्तीला घेऊ देणार नाही. मी पण तुला वचन देते, माझ्या नावापुढं फक्त सत्यजित सुर्वे हेच नाव लागणार, दुसरं कुणाचंच नाही. वाघमारे, काय परत एकदा प्रयत्न करूया. आता मी तुम्हाला व्यवस्थित समजावतो. या 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 या. आता गाडी सुरू केली ना की मी सांगतो काय. सत्या, काही सांगायची गरज नाही, कळलंय मला सगळं. स्टँड काढा आधी. हा माहितीये, तुझ्या लक्षात आहे का बघत होते. अरे सत्या, तुमच्या प्रेमाची गाडी तर एकदम सुसार सुटलेली की. हा मग सत्या, तुला आता असं वाटतंय ना की तू वाघमाऱ्याच्या गाडीवर पाठीमाग बसलायस. होय. समज वाघमाऱ्या आत्ता आल्या आणि तुला म्हणाल्या, ए सत्या चल बस गाडीवर, तर मग काय करशील? काय करीन? पळत जाऊन त्यांच्या गाडीवर बसेन आणि त्यांना म्हणेन, वाघमारे, ही वाट जिथं घेऊन जाते ना तिथं मला घेऊन चला. हे प्रवास तुमच्या पाठीमागं बसून करायची मला एक संधी द्या. असं असेल ना वत्सा, तर या बलमाचे तुला आशीर्वाद आहे. पण बघ, एक दिवस वाघमारे येतात का नाही आणि तुला म्हणतात, सत्या चल बस गाडी. बघ तू. अरे कोण आहे? लाईट बंद कर. सत्या, वाघमारे. अरे माझे एवढे आशीर्वाद पॉवरफुल असलं असं वाटलं नव्हतं. अरे मी बोलायचं म्हणून बोललो आपलं, आणि खरोखर चालेल की वाघमारे. बळवंतराव, तुम्ही एकदा स्वतःच्या स्वतः पाया पडून घ्या. लय आशीर्वाद तुमचे पॉवरफुल आहेत. बलमा, मला जरा चिमटा काढ बघू. अरे जरा हळू काढ की. वाघमारे, तुम्ही तुम्ही खरंच आलाय ना? म्हणजे एवढ्या रात्री काही काम होतं का? बरं झालं इथंच घावलंस. तुझ्या घराकडेच चालले होते. अहो वाघमारे मॅडम, कुठं घेऊन चाललंय त्याला? अहो सांगा की. हो वाघमारे मॅडम. बस. वाघमारे, घेऊन चाललाय ते चांगलंच आहे, पण नक्की कुठे घेऊन चाललाय ते तरी सांगा. बस. काय झालं आमरे? अगं फोनच उचलत नाहीये. बघ की आमरे, अगं सत्यचित्रांचा विषय निघाला तर चिडली आणि रागाच्या भरात बाहेर निघून गेली. मला एक कळत नाही, तिने त्यांच्याविषयी इतका गैरसमज का करून घेतलाय. तेच तर, कुणाचंच ऐकत नाही. मला तर काय वाटतंय आई, आपण सत्याताजींना आणि दीदीला ना समोरासमोर बसूयात आणि जे काय आहे ना ते स्पष्ट बोलायला लावूयात. तरी बी काय उपयोग नाही, ती नाही ऐकायची. अगं सत्यचित्रावांनी किती वेळा तसा प्रयत्न केलाय तिला समोर बसवून समजावून सांगायचा, पण ते ऐकल तर शपथ. तेच तर ना,
लय हट्टी आहे अगं दीदी. तिला असं वाटतंय का सत्यजितरावांनी तात्यासाहेबांच्या कुटुंबाला संपवलं. तिने आजवर सत्यजितरावांची बाजू ऐकूनच घेतली नाही आणि तात्यासाहेबांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवला. म्हणजे दीदी खरंच तात्यांना भेटली होती? होय, आणि त्या तात्यासाहेबांनी अजून कान भरले असणार आहेत तिचे. मंजू अगं काय झालं? सत्यजितरावांना असं का घेऊन आलं तिथं? सांग, तुझ्या तोंडानं खरं खरं सांग या दोघींना. या दोघींना ना तू लई मोठा सत्पुरुष वाटतोस. लई कौतुक असते या दोघींना तुझं. त्यामुळे तुझ्या तोंडानं खरं खरं सांगून टाक्या ना आणि या दोघींचा गैरसमज दूर कर. काय गप्प बसलायस? सांग ना खरं खरं. वाघमारे, पण काय सांगायचंय मी त्यांना? काय सांगायचं म्हणजे तुझ्या हातून जे पाप घडले ते सांग. सांगून टाकणार ना की तात्यासाहेबाच्या अख्ख्या कुटुंबाला तू जिवंत जाळून टाकलंस. हो वाघमारे. गप्प बस. सध्या तू एकदा कबूल केलेस इथंच, आता मागे नाही फिरायचं. काय बोलताय? मी कधी कबूल केलंय असं? तू त्या दिवशी इथं आला होतास ना तेव्हा. मला गुन्हेगार ठरवून मोकळं झालं तुम्ही, होय ना? केलं मी खून. ठोका ना मला बेड्या, टाक तुरुंगात आणि चढवा फासावर. आठवलं? बोल ना मग. सांग खरं खरं बोल. होय, आठवलं मला. मी तसं कबूल केलं होतं पण. बस. केलं होतंस ना कबूल? झालं मग. आता त्याची वेगळी कारणं नाही द्यायची. झालं आई तुझ्या मनाचं समाधान? बरं झालं यानं स्वतः तुमच्या समोर सगळं कबूल केलं. लई त्रास होत असेल ना आता तुम्हाला दोघींना. असाच त्रास मला पण झाला होता जेव्हा मी माझ्या डोळ्यांनी सगळं बघितलं होतं. आता तरी डोळे उघडा. ज्याला तुम्ही देव समजता ना तो राक्षस आहे, राक्षस. होय, आहे मी राक्षस. तुम्ही मला गुन्हेगार ठरवलंच आहे ना, तर मग ठीक आहे, मी कबूल करतो. मी जाळून मारले त्या तात्याच्या कुटुंबाला. जावा, नोंदवा गुन्हा आणि द्या मला शिक्षा. चढवा मला फासावर. आई, आई, आई बघा, मला माहितीये मी आता जे काय बोललो त्याचं तुम्हाला लय वाईट वाटलं असेल. आणि मी जे काय कबूल केलं ते बी खरं आहे असंच तुम्हाला वाटत असेल. पण आई, सत्य वेगळंच आहे. आणि काही गोष्टी अशा आहेत ना ज्या मी तुम्हाला नाही सांगू शकत. सत्यजितराव, या घराने तुमच्याकडं फक्त जावे म्हणून नाही बघितलं कधी, तर या घरचा मुलगा मानलाय कायम. मंजूच्या आयुष्यात किती बी काय बी होऊ देत, पण आम्ही निश्चिंत असायचो, कारण आम्हाला माहिती होतं की तिच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे आहात. आज जरी तुम्ही एकत्र नसलात ना तरी तुम्ही कधी ना कधी एकत्र याल ह्यावर विश्वास होता आमचा. तुमच्यात जो काही गैरसमज होता तो दूर करून नव्याने संसार कराल अशी आशा होती. पण आज तुम्ही जी काही कबूल केलत ना त्यानंतर सगळी आशाच मरून गेली. हो सत्यताजी, त्या रात्री नेमकं काय झालं हे निदान आम्हाला दोघींना तरी सांगा. नाही म्हणजे माझा विश्वास आहेच तुमच्यावर,
तुम्ही किती जरी रागीट असला ना तरी कुणाचा जीव नाही घेऊ शकत, पण आता तुम्ही जी कबुली दिली त्यावरून आमच्या दोघींच्या डोक्यातले गोंधळ अजून वाढलाय. सत्यजितराव, एक आई म्हणून विचारते, मला खरं खरं सांगा, तुम्ही तात्यासाहेबांच्या कुटुंबाचा जीव नाही ना घेतला? हा आई, मी बी तुम्हाला एक मुलगा म्हणून खरं खरं सांगतोय, मी नाही घेतला जीव तात्याच्या कुटुंबाचा. भलेही माझी त्या माणसाबरोबर दुश्मनी असेल, पण त्याच्या कुटुंबाकडे मी कधीच वाकड्या नजरानं नाही बघितलं. मी असं काहीच केलेलं नाही आहे आई. मग तुम्ही दीदी समोर अशी कबुली का दिली? कामरे, ते रागाच्या भरात बोललो मी. त्या रात्री मी रागाच्या भरातच बोललो होतो. वाघमारे माझं ऐकूनच घेत नाहीत म्हणून बोलून गेलो मी. सत्यजितराव, पण तुम्ही एकदा मंजूला नीट समोर बसवून सगळं खरं खरं का समजावून सांगत नाही? हो, त्या पोरीच्या डोळ्याला जे दिसलं तेच खरं मानत चालली ती पोरगी. आई, तुम्हाला काय वाटतं? मी प्रयत्न केला नसेल का तसा? पण त्या मला गुन्हेगार ठरवून मोकळ्या झाल्यात आणि आता तर रागाच्या भरात मला फासावर चढवायची भाषा करायला लागल्यात. सत्यदाजी, आम्ही दोघींनी सुद्धा लय समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती दरवेळी त्या रात्री काय घडलं हेच सांगत बसती. त्यात त्यांची काही चूक नाही अमरे. त्या रात्री त्यांच्या जागी दुसरं कुणी बी असतं ना तरी त्यांना हेच वाटलं असतं. असा गैरसमज झालाच असता. सत्यजितराव, अहो नेमकं त्या रात्री काय घडलं होतं एकदा आम्हाला तरी सांगा ना सगळं. म्हणजे आम्ही बोलतो मंजूशी. हा, मला खरंच माफ करा, पण मी तुम्हाला नाही सांगू शकत. पण मी तुम्हाला हे नक्की सांगू शकतो की तुमचा जावई, तुमचा मुलगा निर्दोष आहे. मी कुणाचाच जीव नाही घेतला आहे. पण सत्यजितराव, आम्हाला खरं नाही सांगितलं सगळं तर मंजूच्या मनातला गैरसमज कसा दूर करायचा? त्याची काळजी तुम्ही करू नका. वेळ आल्यावर मी त्यांना स्वतः सांगेन आणि स्वतः त्यांचा गैरसमज दूर करेन. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या मला. चला, येतो मी. हमरे, येतो. कधी काही मदत लागली तर फोन करत जा. चल. कुठं म्हणजे डायरेक्ट घरी जायचं आता. चल. अरे पण सत्या, वाघमारे मॅडम तुला एवढ्या गडबडीत हात धरून काढलेलं इकडं, म्हणजे काय बोलायचं होतं का महत्वाचं? खूप काय बोलायचं होतं. काय? चल तू. अरे मी पार पोलीस स्टेशनला जाऊन आलो. का? तिकडे कशाला गेला होतास? तुला बघायला. मला वाटलं वहिनींच्या मनात आला असेल तुला परत अटक करावी म्हणून तिकडे गेलो. तिकडं नाही म्हणलं मी इकडे आलो. बरं चल, आता लवकर जाऊया घरला. चल लगेच. नाही की एवढ्या गडबडीत का घेऊन आलं तुला? म्हणजे सगळं ठीक आहे ना? ते लिंबू दिली म्हणणं काय केलं काय कांड? नाही. मग वहिनींच्या आईची तब्येत ठीक आहे ना? होय ठीक आहे. ते जरा महत्वाचं काम होतं त्यासाठी घेऊन आल्या होत्या. तुला नंतर सांगतो की मी. तू चल आता लगेच. बरं बाबा, ठीक आहे, नंतर सांग. नाहीतर एका वर्षाने जरी सांगितलंस तरी चालतंय मला. आणि तुमच्या नवरा बायकोचं काही सिक्रेट असेल जरी सांगितलं नाहीस तरी चालतंय मला. अरे तसं काय नाही आहे बलमा. मग सांग की काय झालं? तू जरा शांत बसशील का प्लीज? किती वेळा एकच प्रश्न विचारतोयस? बलमा, आज रात्री ना जरा फोन फिरवून ठेव. आपल्याला उद्या जेलमध्ये जावं लागणार आहे. जेलमध्ये? कशाला? आणि फोन फिरवायची काय गरज आहे त्याला? वहिनीनं सांगू की लगेच टाकते जेलमध्ये आपल्याला. अरे तसं जेलमध्ये नाही रे बलमा. मग? सेंट्रल जेलमध्ये जावं लागणार आहे. कशाला? कुणाला तरी भेटायचं आहे. कुणाला? तात्याला. काय? तात्याला?
सत्या तू जरा माणसात आहेस का? अरे त्याला कशाला भेटायचं? माहिती आहे ना त्या दिवशी काय झालं ती? वाघमारेंचं भेटणं सत्या जीवा बेतलं असतं. तात्याला भेटणं मनात तुझ्या काढून टाक सगळं. अरे त्याला भेटणं गरजेचं आहे बलमा. हे बघ, या प्रकरणाविषयी मला त्याच्याशी सविस्तर बोलायचं आहे. त्याचं नक्की काय गेम आहे ते कळायला पाहिजे ना आपल्याला. बरोबर आहे तुझं. त्याच्या मनात काय कटकार असताना शिजतंय त्याला भेटल्यानंतरच कळालं आपल्याला. पण सत्या मला अजून पण वाटतंय त्याला भेटणं लय चुकीचं आहे. तो काय करेल याचा नियम नाही रे. होय ते कळतंय मला बी इच्छा नाही त्याला भेटायची. पण वाघमाऱ्यांचा माझ्याबद्दल जो काही गैरसमज झालाय ना तो दूर करण्यासाठी मला माझ्या मनाविरुद्ध वागावंच लागेल. स्वतःला त्यांच्या नजरेत निर्दोष सिद्ध करण्यासाठी ही भेट लई गरजेची आहे. सत्या मला कळतंय तुझं वाघमारेंचा गैरसमज दूर करणं तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे ते. पण सत्या जशी मला तुझ्या प्रेमाची काळजी आहे तशी तुझ्या जीवाची पण काळजी आहे. त्या दिवशी माहिती आहे ना तात्याने तुझ्या बंदूक रोखलेली. वाघमारेंचा जीव बी धोक्यात होता. सत्या आपण एक काम करू, आपण बसून काहीतरी वेगळा मार्ग काढू. नाही बलमा, आपल्याला आता ह्योच मार्ग पत्करावा लागेल. आणि वाघमाऱ्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी ना मला माझा जीव धोक्यात घालावा लागला तरी चालेल आता. बरं ठीक आहे. पण सत्य जे काय करायचं जरा जपून करा फक्त. दिवे, माझ्या आयुष्यात जे काय घडून गेलंय तुला वेगळं सांगायची गरज नाही. जे घडतंय ते बी सगळं तुझ्या समोरच आहे. वाघमाऱ्यांवर लई प्रेम आहे माझं. आणि बलमा म्हणतो तसं त्यांचं बी असेल माझ्यावर. पण त्यांच्या नजरेत मी गुन्हेगार आहे. त्यांच्या नजरेत असणारी माझी गुन्हेगाराची ओळख कायमची मिटवायची आहे मला. स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे मला. त्यांच्या डोळ्यात स्वतःसाठी द्वेष नाही तर प्रेम बघायचं आहे मला. खरं तर वाघमाऱ्यांना रडताना बघायला मला कधीच आवडणार नाही. पण माझ्यासाठी किमान एकदा तरी त्यांच्या डोळ्यात अश्रू बघायचे आहेत मला. मला स्वतःला निर्दोष सिद्ध करायची शक्ती दे आणि माझं प्रेम मला परत दे देवी आई. तात्या, मी येतोय तुला भेटायला.